आज आम्ही निवघा परिसरामध्ये काही केळी पिकांच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे केळी पिकाला भेट दिली। आज आपण बघू शकता मागे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे। सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी। आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली आपण तर NDRF प्रमाणे जे निकष महाराष्ट्राला आहेत ते 22,500 या केळी पिकाला नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकार देते आणि तेच नुकसान भरपाई मध्य प्रदेशमध्ये 2 लाखापर्यंतची आहे। तर मला एवढंच म्हणायचं आहे की मध्य प्रदेशमध्ये 2 लाखापर्यंत आणि महाराष्ट्र शासन फक्त आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना 22,500 रुपये मदत या ठिकाणी देते। तर त्या ठिकाणची लाडली बहीण योजना महाराष्ट्र सरकार राबवू शकते। तर त्या ठिकाणची NDRFचे निकष ला वाढून 2 लाखापर्यंतची मदत केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांना का देऊ शकत नाही, हा माझा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे। तर सरकारने ह्याच्यावर फेरविचार करावा आणि आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर मुदखेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहे आणि अशा परिस्थितीत जर नैसर्गिकरित्या केळी पिकाचं जर नुकसान होत असेल तर या ठिकाणचा जो शेतकरी पारंपरिक केळी उत्पादक शेतकरी आहे तोही विचार करत आहे की पुढे भविष्यामध्ये आपण केळी पीक घ्यावं का नाही। आज या ठिकाणी शेतकऱ्यांना भौतिक सुविधेच्या दृष्टीने या सरकारला अद्याप या भागामध्ये क्लस्टर करता आलं नाही, कोल्ड स्टोरेज करता आलं नाही। तर आमची सरकारलाही मागणी आहे की जी नांदेड जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणात जो केळी उत्पादक पट्टा आहे हा मुदखेड अर्धापूर भाग म्हणून ओळखला जातो, याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावं आणि आमच्या या केळी उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर त्याची नुकसान भरपाई द्यावी। हवामान केंद्र आज आम्ही मागच्या अनेक मीटिंगमध्ये मी जिल्हा नियोजन समिती असेल, दिशा समिती असेल त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केलाय की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन प्रत्येक तालुक्याला ऍक्टिव्ह झालं पाहिजे। आता गावनिहाय त्या ठिकाणी झालं पाहिजे। कालची जर परिस्थिती बघितली तर निवघ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ या ठिकाणी वारा संध्याकाळच्या टाइमला आला होता, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पण वेदर स्टेशन बारडला आहे। आता तिथलं जर रेकॉर्ड जर बघितलं तर तिथं वारं नाहीये पण निवघ्यामध्ये वारा आहे। बारड आणि निवघा कमीत कमी 3-4 किलोमीटरचा या ठिकाणी अंतर पाहता तिथलं जर रेकॉर्ड जर घेतलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कुठं भेटणार नाही। त्यामुळे प्रत्येक गावात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।